यस निहाल पवार या आपण मुख्य व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल। तुषारजी संके साहेबांना मी विनंती करेन आपण या। तुषारजी संके साहेब, स्वरा बालाजी ग्रुप अगदी आपण बघू शकता मॅच कडे जाऊया। पहिलाच बॉल इकडे मात्र पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते। एक बाजूला टीम आहे MS11 झाई आणि दुसऱ्या बाजूला यंग अचीवर दांडी। दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा। अगदी टॉस जिंकला, टॉस जिंकल्यानंतर मात्र निर्णय घेतला फिल्डिंगचा। समोरच्या टीमला त्यांनी ओळखले, समोरच्या टीम त्यांची ओळखीची आहे, त्यांना माहिती आहे अगदी यंग अचीवर दांडीकडे देखील चांगली बॅटिंग साईड आहे, त्यामुळे त्यांनी फिल्डिंग घेतली। दुसरा बॉल चांगल्या रीतीने यावेळेस फटका खेळला आहे, पाठलाग सुरू आहे। इथे मात्र अगदी बाउंड्री लाईन जवळ फील्ड केलं जात आहे, 2 धावेने केले सुरुवात। यावेळेस पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवर डबल यावेळेस पाहायला मिळते। पहिला सिंगल, दुसरा डॉट आणि त्याच्यानंतर डबल, 3 बॉल झालेत। यस तुषारजी संके साहेब, पुढे मात्र यावेळेस ऑन साईडला स्विंग केलाय फटका, एक धाव मात्र मिळेल। सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर धावा झाल्यात, त्या म्हणजेच 4 बॉल 4 झाल्यात। कॅमेरामॅन कॅमेरा येऊ दे आमच्या मुख्य व्यासपीठावर, जिथे मात्र निहाल पवारला तुषारजी संके साहेबांच्या शुभ हस्ते ट्रॉफी, यस स्वरा बालाजी ग्रुपकडून 1000 रुपये आणि त्याचप्रमाणे ट्रॉफी दिली जाईल। आता फटका चांगला आहे, चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार। अजून एक गुड न्यूज क्रिकेटर्ससाठी आपल्याला पाहायला मिळते। बघायला गेलं तर दक्ष कल्पेश पिंपळे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 5-0 500 रुपये देण्यात येतील। षटकार पहिला आलाय अनिकेतच्या बॅटमधून, धावा झाल्या 10। अगदी आपण बघू शकतात गोलंदाज धनंजय, शेवटचा बॉल हलक्या हाताने खेळलाय, सिंगल इथून पाहायला मिळणार। सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल। ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये ऐतिहासिक स्पर्धा सुरू आहे। इथे आपण बघू शकता वर्ष 34वा, उत्कंठा सगळ्या प्रेक्षकाची वाढलंय की हा 34वा वर्ष कोण जिंकणार, पहिली फायनलिस्ट टीम कोण असणार। एक बाजूला यंग अचीवर दांडी, दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते MS11 झाई, त्यामध्ये झुंज सुरू आहे, कडवी लढत सुरू आहे। देऊया संधी उर्वी डीजेला, पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये। कमांड डीजे। यस दीपकजी राऊत साहेबांचं अतुचित स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर। कॅमेरामॅन कॅमेरा येऊ दे आमच्या मुख्य व्यासपीठावर। अगदी आपण पाहू शकतात ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या संपूर्ण ट्रॉफ्या मिळाल्यात, संपूर्ण चषक मिळालेत, त्यांचं स्वागत केलं जात आहे। संतोषजी राऊत यांच्या शुभ हस्ते दीपक साहेबांचं स्वागत केलं जातं मुख्य व्यासपीठावर। जाऊया आपण मैदानाकडे। इथे आपण बघू शकतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावेचा विचार केला, धावा 11 स्कोर कार्डवर। एस मंजुषा मॅडमचं देखील सहर्ष स्वागत आहे। आणि दक्ष कल्पेश पिंपळे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला मंजुषा मॅडमचं देखील स्वागत केलं जातं मुख्य व्यासपीठावर। उमेश गरत यांच्या शुभ हस्ते 500 रुपये कॅश प्राइज असेल। चांगला बॉल मात्र हाताळलाय, गोलंदाज पाहायला मिळतोय संतोष।
असं कृष्णा देशमुख साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर। सुधीरजी घरत यांच्या शुभ हस्ते कृष्णाजी देशमुख साहेबांचं देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाते। 11 धावा 2 सलग डॉट आले। पुढचा बॉल फटका स्विंग केलाय कव्हरच्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक त्याला बीट करत 1 बाउन्स बाउंड्री लाईन पार येतोय चौकार 4 धावा। काय बॅटिंग होत असताना यंगच्चीवर दांडीसाठी मैदान अगदी लकी आहे। इथे नेहमीच त्यांनी स्पर्धा जिंकलेल्या आहेत, नेहमीच फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये पाहायला मिळते। दांडेगावचे प्रेक्षक देखील आलेले आहेत। आता थोडे प्रेक्षक वाढतील कारण की यानंतर अजून एक मोठी सेमीफायनल एक बाजूला आणि त्यानंतर आपण जाऊया दिवेशजी देशमुख साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल। अगदी कृष्णा देशमुख साहेबांचे चिरंजीव ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये भरघोस मदत केलेली आहे। अगदी आपण बघू शकतात राजेंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाते, ज्यांनी आम्हाला पहिल्या क्रमांकाचं दुसऱ्या क्रमांकाचं 5व्या 6व्या 7व्या 8व्या असे भरघोस बक्षिसे दिलेले आहेत। धन्यवाद। आणि आता मात्र आलाय विकेट, हे गरज होतं, अगदी डब्ल्यू शोधणं गरजेचं होतं आणि तो शोधलाय डब्ल्यू, विकेट आलाय। आमचे डीजे मास्टर राजू दादा आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे। 1.4चा खेळ झालेला आहे। 15 धावा धावपलकावर, एक गडी बाद, एक बाजूला झाई टीम दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते दांडी दोनामध्ये चाललेली जो दोन्ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे। एज लागलाय, चेंडू जातोय गली रिजनला, एक धाव मात्र पूर्ण होणार, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 धावा। आतापर्यंत ससे मारले, आतापर्यंत हरिण मारली, आता वाघासमोर वाघ आलाय, इथे कोण जिंकणार बघूया। यावेळेस आपण बघू शकतात अगर क्रिकेट का मैदान जंगल है, जंगल का शेर कौन है ये देखना होगा। 1.5 बघायला गेलं तर 1 ओव्हर 5 चेंडूचा खेळ झालाय। 16 धावा धावपलकावर लागले जात आहेत। सुपर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अगदी दोन्ही टीम करत असताना आणि एक चांगली मॅच नक्कीच प्रेक्षक पाहण्यासाठी येतोय। असं म्हटलं जातं की जे प्रेक्षक आहेत ना ते प्रेक्षक चुरशीच्या मॅच पाहण्यासाठी येतात, त्यांना कोणी जिंको। फटका फसलाय अगदी समोर सूर मारत कॅच घेतलाय। यावेळेस अँड्रू सायमनची आठवण करून देत असताना अगदी झेल टिपलाय सुपर प्रशांतने, विकेटचा पतंग। डीजे मास्टर तयार आहेत। 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा 2 गडी बाद। डीजे मास्टर अगदी बघायला गेलं तर यंग अचीवर दांडी आज संघाला सुरुवात करणारा ब्रँड ऑफ दांडी म्हणजेच मिथुन पागधरे। अगदी क्रिकेट म्हणा आणि क्रिकेट नंतर व्यवसाय अचीवर स्पोर्ट्स तो मात्र आपण बघू शकतात हे नाव पालघरमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रात गाजते। अगदी तुम्हाला कोणत्याही स्पोर्ट्सचं सामान जर पाहिजे असेल ना तर तुम्ही अचीवर स्पोर्ट्सला व्हिजिट करा, तुम्हाला नक्की मिळणार। अगदी मिथुन पागधरे आपल्याला पाहायला मिळते, ज्यांनी या संघाला सुरुवात केली याच मैदानावर मला तर वाटते सुरुवात झाली होती। ती खूप आठवणी आहेत अचीवर दांडीच्या या मैदानाची। नवीन बॅट्समन यदनेश प्रभू मैदानाच्या आतमध्ये येत असताना 2 गडी बाद 16 धावा। तिसरं षटक धनंजय तयार, पहिलाच बॉल वेगाने बीट केला इकडे फलंदाजाला गोलंदाजाने। अगदी रतन टाटाने ज्याप्रमाणे सांगितलं की घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य हे विचार करत नाही राहायचं, जो निर्णय घेतलाय तो बरोबर करण्यामध्ये स्वतःला झुकून द्यायचं। आणि आपण बघू शकतात इथे फिडिंग घेतलंय टीमने, प्रत्येक जो निर्णय घेतलाय तो मात्र बरोबर घेतला दाखवायला लागेल। परंतु इकडे यज्ञेश प्रभू ब्रँडेड फटका क्रॉस बॅटेड षटकार 6 धावा। डीजे
भूक लागले बघ अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. थँक्यू. पहिला चेंडू थोडा वेगाने आणि आता मात्र थोडा चेंज ऑफ पेस त्याला पिक केलं. चांगला स्ट्रोक सिलेक्शन आणि 6 धावा आणि प्रत्येक षटकाराला दक्ष यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राईज असेल. खऱ्या अर्थाने सेमीफायनल आणि मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. सुपर्ब कामगिरी अगदी आंबडगोडे मैदानावर वर्ष 34वा फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन. यानंतर मात्र बघायला गेलं तर याच महिन्यामध्ये फायर क्रिकेट क्लबच्या सौजन्याने येत्या 26 मे ते 31 मे आपल्याला एक मोठी स्पर्धा लाख मोलाची स्पर्धा पाहायला मिळणार. खासदार चषक विद्यमान खासदार अगदी आपल्याला पाहायला मिळाले कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये आणि खासदार चषक देखील पाहायला मिळणार. व्हाईट बॉल आलाय 2 लाखाची तब्बल स्पर्धा अगदी एक गाव एक टीम पाहायला मिळतील आणि त्यानंतर 8 टीम ऑल इंडिया ओपनचा पॅनल देखील पाहायला मिळेल. 24 हलक्या हाताने विशाल अंगी नावाने जास्त प्रेम आणि फेमस आहे. एक पूर्ण केली. इकडे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. एक धावेसाठी मोठा विकेट यज्ञेश प्रभू. इकडे रनिंग बिटवीन द विकेट तेवढी तगडी नाही आणि फसला इकडे मात्र डिसिजन. विकेट पतंग पडताना 3रा डीजे. थँक्यू. सुपर्ब कॅमेरा बघ अनुराग चव्हाण. काय सुपर्ब आपण बघू शकतात अनर डिजिटलच्या माध्यमातून क्लिअर देखील एक सुपर्ब डिसिजन आपल्याला पाहायला मिळते पंचांकडून. मग काय एवढं क्लोज डिसिजन देणं सोपं काम नाही. घारीची नजर लागते आणि ही घारीची नजर पंचाची आपल्याला पाहायला मिळते. यज्ञेश बॅक टू डगआउट. पाहुण्याचं पुन्हा एकदा मात्र धन्यवाद. वेळेत वेळ काढून त्यांनी इकडे उपस्थिती नोंदवली त्याकरता त्यांचं धन्यवाद. आता मात्र आमच्याशी रजा घेत असताना या स्पर्धेची मयूर हिम्मत. दिस इज द 49 इयर संजय गरज. सालाप्रथमपणे सुंदर आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. अगदी धन्यवाद सर्वांनी या स्पर्धेचं खूप कौतुक केलं कारण की 49 वर्ष. हो इकडे काय करतंय 2रा झटका बॅक टू बॅक. एकदा रनआउट यावेळेस कॅच आउट. विशाल बिग विकेट परत जड आणि आपण बघू शकतात वार पलटवार मैदानाच्या आतमध्ये होत असताना डीजे. होते धमाल गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू डीजे मास्टर. काय कमबॅक केलंय गोलंदाजाने. सुपर्ब धनंजय. शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट 1 रनआउट आणि त्यानंतर मात्र आंगीला केलाय बाद कॅच आउट. नवीन फलंदाज चंदू आपल्याला पाहायला मिळणे मैदानाच्या आतमध्ये जात असताना. निखिल आणि चंदूची जोडी आहे. ते गोलंदाजाने जेव्हा चांगला फलंदाज आऊट करतो ना तेव्हा मात्र एक क्षण असतं ना ते आठवणीचे क्षण असतात. जे ब्रेडॉकच्या आयुष्यामध्ये आलं होतं ज्याने 2007 मध्ये सचिन रमेश तेंडुलकरला क्लीन बोल्ड केलं होतं आणि मॅच संपल्यानंतर तो बॉल घेऊन सचिन रमेश तेंडुलकरकडे गेला आणि त्याने सांगितलं की आजचा दिवस माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. मी तुम्हाला बोल्ड काढलाय. मला तुमची साईन पाहिजे या बॉलवर. आणि जेव्हा सचिन रमेश तेंडुलकरने साईन केली ना त्याच्या खाली लिहिलं की हा दिवस पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही. आता 3 षटकं संपलेले आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा 4 गडी बाद. आता लिहायला तर लिहून टाकलं की हा क्षण तुझ्या आयुष्यात कधी येणार नाही परंतु त्याच्यासाठी मग ती अथक मेहनत घ्यावी लागली. त्यानंतर जवळजवळ ब्रॅडॉक आणि सचिन रमेश तेंडुलकर इंटरनॅशनल म्हणा टेस्ट मॅच म्हणा किंवा T20 म्हणा इव्हन IPL म्हणा 12 ते 13 वेळा समोर एन्काउंटर झाला पण सचिन रमेश तेंडुलकर त्याला कधी बाद झाला नाही. हा टेम्परामेंट हा मात्र एकाग्रता आहे त्यामुळे उगीचच गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखलं जात नाही सचिन रमेश तेंडुलकरला. लिहिलेलं वाक्य
हे पूर्ण कसं करायचं याच्यासाठी स्वतःला झुकून दिलं. 26 वर 4 गडी बाद. अगदी बरोबरीत आहे. इथून जर 26 अजून आलं ना 52-55 ही चांगली टोटल असेल, कारण की समोर देखील बॉलिंग साईड चांगली आहे. स्विंग अँड मिस राऊंड द विकेटचा अगदी बघायला गेलं तर जो अँगल बनतो ना राऊंड द विकेटने गोलंदाजाचा, त्यामुळे थोडा चेंडू बाहेर देखील जातो. स्कोरबोर्डचा विचार केला बेस्ट. तिसरा बॉल डॉट बॉल आलाय. संतोष हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा अगदी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आतमध्ये येऊन स्टंप दाखवले होते. यावेळेस गोलंदाजाला चॅलेंज केलं होतं, चॅलेंज एक्सेप्ट केलं. क्लीन बॉल्ड विकेट. कमॉन डीजे. मास्टर अभिजित ठाकूरने मात्र कमेंट केलेली आहे. प्रीतम गरत खूप छान समालोचन. आमचं समालोचन आकाश चोप्रा आहे तू या गावचं. धन्यवाद अभिजित ठाकूर. अगदी नेहमीच आमचा आवाज त्यांना आवडतो, नेहमीच ते कमेंट करत असतात. धन्यवाद. सालाबादाप्रमाणे सुंदर आयोजन. सचिन गरत क्रिकेट काळ बदलला, चेंडू बदलला, खेळाची पद्धत बदलली, खेळाडूची विचारसरणी बदलली, पण ओढ आणि आवड आजही तीच आणि तशीच. आंबटगोड मैदान पालघर जिल्ह्यातलं सुप्रसिद्ध मैदान. यावेळेस फटका स्विंग केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. एक धाव मात्र इथे पूर्ण केली. खऱ्या अर्थाने ही अशी मैदानं आता मुंबई शहरामध्ये पाहायला मिळत नाही आहेत. अगदी बिल्डरची नजर पडली रे पडली की मात्र तिकडे कॉम्प्लेक्स उभा राहतो, परंतु हे मैदान टिकवून ठेवलं आहे फायर क्रिकेट क्लबने. अगदी सुपर्ब आपण बघू शकतात. सुंदर सजवलं आहे. हिरवीगार जी चादर आले ना ती चादर निरंजन गरत, अंकुश राऊत यांची अथक मेहनत आहे. सकाळच्या तुम्ही दरम्यान आले ना 6 वाजता तर तुम्हाला पाणी शिंपण्याचं काम पाहायला मिळेल. ते असं म्हटलं जातं की अजय भाई आमच्या पास्तळ बोईसरचा गोड आवाज म्हणजेच प्रीतम गरत. आयुष्य खूप सुंदर आहे, पण प्रीतम गरत यांचा आवाज अति सुंदर आहे. धन्यवाद. वाईटची अपील केली होती, पंच सांगतायत इट इज फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. 3 ओव्हर 4 चेंडूचा खेळ झाला आहे. एक बाजूला धनंजयवर थोडा हल्ला झाला, परंतु संतोषने दुसऱ्या बाजूला शांत ठेवलं आहे. हे काम असते जेव्हा आपल्या प्रमुख गोलंदाजावर हल्ला होतो ना तेव्हा मात्र समोरच्या दुसऱ्या गोलंदाजाला आपल्या टीमला सावरायचं असते. जाई टीमचा विचार केला तर या वर्षीमध्ये भरपूर वेळेस सेमीफायनल, फायनल, क्वार्टर फायनल कन्फर्म आहेत. ज्या ज्या स्पर्धेमध्ये उतरलं आहे त्या त्या स्पर्धेमध्ये त्यांनी क्वार्टर फायनल गाठलेलीच आहे. अगदी बघायला तर क्वचित एखादा स्पर्धा असेल मला वाटते जी क्वालिफाय झाली नसेल. मला वाटते आग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फायनलमध्ये होते. ते सलग आपण बघू शकता फॉर्ममध्ये आहेत. त्यानंतर खैरापाड्याच्या मैदानावर तब्बल 1 लाखाची स्पर्धा तिथे देखील सेमीफायनलला होते. एक धाव पूर्ण केली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 28 धावा, 5 गडी बाद. देऊया संधी डीजे मास्टरला. पुन्हा एक देऊया मैदानाच्या आत. मास्टर निखिल आणि निखिलच्या जोडीला कोणाला आपल्याला पाहायला मिळते. अगदी तुम्हाला प्रेरणा घ्यायची असेल तर मांजी द मॉडर्न मॅनकडून घ्या, ज्याने डोंगर फोडलं फक्त हातोडी आणि चिनीने.
22 वर्ष लागले डोंगर फोडायला, तो रस्ता बनवायला, परंतु त्याने ते करून दाखवलं. किरण केनी, पालघर की बुलंद आवाज, प्रीतम गरज, धन्यवाद. आणि खऱ्या अर्थ 22 वर्ष लागले, परंतु निरंतर तो फोडत गेला. आणि तुषार पागदरे, कीप इट अप ऑन अ डिजिटल टीम वर्क, धन्यवाद. आणि असे प्रेरणादायी आपल्याकडे पाहिजे. आजही तो रोड त्याच्या नावानेच ओळखला जातो, मांजी द माउंटन मॅन. मांजी रोडने ओळखला जातो. डाव्या हाताचा फलंदाज निखिल. मागच्या मॅचमध्ये खेळ जेव्हा फसलेला होता ना, तेव्हा निखिलच्या षटकाराने कुठे ना कुठे त्या खेळामध्ये कमबॅक करून दिला यंग अचीवर दांडी टीमला. पुन्हा एकदा बघायला गेलं तर टोटल 28 झाले, 12 चेंडू बाकी आहेत. त्यावेळेस पहिलाच बॉल जयराज आपल्याला पाहायला मिळते. मिलिंदजी राऊत, मॅन फ्रॉम अक्करपट्टी, स्वागत आहे त्यांचं मुख्य व्यासपीठावर. धावा झाले 29-29. अगदी यानंतर एक मोठी लढत. एक बाजूला साई सापडेश्वर सालवड विसावा फाउंडेशन, दुसऱ्या बाजूला टीम असेल फायर पास्तळे. पुन्हा एकदा या वर्षामध्ये जवळजवळ 3 ते 4 वेळा एकमेकासमोर आलेत. थोडा पारडं जड आहे साई सापडेश्वर सालवड संघाचं. आता परतफेड केली जाईल का, रिवेंज. अगदी बघायला गेलं तर मयुरी हेमंत, धन्यवाद. अगदी बघू शकतात 49 वर्ष आहे आणि ती क्रिकेट पाहत देखील आहे. फुलटस बॉलला लाफ केलाय, चेंडूला पाठवलंय आमच्या मुख्य व्यासपीठावर. षटकार SDJ. थँक्यू डीजे मास्टर. अगदी बघायला गेलं ना तर आता सर्व खेळाडू अलग बॅट, पर्सनल बॅट, शूज अगदी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जवळजवळ 3-4 हजाराची बॅट, 3-4 हजाराचे शूज. तो जब आप खुद पे खर्च करोगे तो लोग आपको गूगल पे सर्च करेंगे. काय फटका खेळलाय, 6 धावा, 35 वर 5. खतरनाक बॉल, चकवलंय, फिरवलंय. इथून वाईट नाही भेटणार. टप्पा पडला, हातभर वळला. अगदी हे आता तुमच्यामध्ये कला अवगत असणं गरजेचं आहे. सरळ सरळ बॉलला आता मार पडतो. यावेळेस पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूला वळवलंय, डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी जयराजची. षटकार आल्यानंतर दोन डॉट आलेत. हा बॉल जाऊ दिला, अगदी बाहेर आहे ऑफ स्टंपच्या. वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. 36 धावा धावपलकावर आहेत. एक बाजूला बघायला गेलं तर 60+ जाण्याचं टार्गेट सेट केलं होतं कॅप्टनने, इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं. दुसऱ्या बाजूला 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल सांगितलं होतं. अगदी बघायला गेलं तर इथून 60पर्यंत देखील जाऊ शकतं, 50च्या आतमध्ये देखील थांबू शकतात. खेळ बरोबर इथे आहे. फटका स्विंग केला आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षक स्क्वेलेक रिजनला 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र चांगली फेकी, 2 धावा देखील पूर्ण. मग हे मात्र क्षेत्ररक्षण असणं गरजेचं आहे, कारण की वरचा उडलेला कॅच एक वेळेस टिपू शकता, पण तो ग्राउंडिंग स्ट्रोक जेव्हा गॅपमध्ये येतो ना, तो वाकून पकडणं तेवढं सोपं नाही आहे. आणि यावेळेस आपण बघू शकता चांगलं क्षेत्ररक्षक करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तपवन. 38 धावा धावपलकावर. शेवटचा बॉल 5व्या षटकाचा. पुन्हा एकदा फिरवलंय, चकवलंय. इथून वाईट मागतं पंचाकडे. इथून मात्र इतका शफल झाल्यावर तुम्हाला वाईट नाही भेटणार. फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल येतोय. 5 षटकं संपलीत. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा. येणारे षटक बाकी आहे. ऑफिशियल कॉल देईल दोन्ही टीमच्या कॅप्टनला. एक बाजूला टीम असेल ती म्हणजेच साई सापडेश्वर सालवड, आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजेच फायर पास्तळे कोमांडीजे. चेंजिंग आला साऊंड जातो ट्रेंडिंग. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग.
दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत थँक्यू मास्टर. यस आता मात्र आमचे मान्यवर कृष्णाजी देशमुख साहेब आणि त्यांचे चिरंजीव दिवेशजी देशमुख साहेब रजा घेत असताना धन्यवाद. वेळेत वेळ काढून तुम्ही उपस्थिती नोंदवली इथे नक्कीच उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. किरण कोरवारे बेस्ट कॉम्पिटिटर माय फ्रेंड प्रीतम गरत धन्यवाद. चांगला बॉल हाताळलाय. डीपमध्ये जात असताना एकदम मात्र पूर्ण होणार. अगदी आंबटगोड मैदान परंपरा जपलंय. अगदी आपण बघू शकतात धावा झाल्यात त्या म्हणजेच 39-39. गोलंदाज प्रशांत पाहायला मिळतोय. तब्बल 55,000चं प्रथम पारितोषिक आहे. 25,000 द्वितीय पारितोषिक आहे. अगदी आपण बघू शकतात सुपर्ब कामगिरी फायर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. 5 बॉल बाकी आहेत. चांगला बॉल प्रॉपर ब्लॉक चेंडू गावठी भाषेत सांगितलं बुंदा आणि इकडे विकेट. परतावा लागेल फलंदाजाला. जाऊया आपण इकडे डीजे मास्टर घे पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे मास्टर. येस कॅमेरामॅनला विनंती आहे वेळ भेटल्यावर मात्र कॅमेरा जे आपण बाईक्स उभ्या केल्या आहेत आता कॅमेरावर येऊ द्या लगेच कॅमेरामॅन. येस आपण बघू शकतात पीडी मोटर्सचे मालक देशमुख साहेब आणि त्यांचे चिरंजीव दिवेश साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आणि यावेळेस चांगला बॉल डॉट बॉल येतोय. सुपर्ब कामगिरी होत असताना यावेळेस आपण बघू शकतात पुन्हा तयार. गुड बॉलिंग स्विंग अँड मिस. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो गेला होता तो स्ट्राईक घेतोय समीर. परंतु इकडे एक षटकार नक्की आला कुणालच्या बॅटमधून. परंतु त्यानंतर डॉट बॉल देखील आलेले आहेत. 4 बॉल फेकून झाले. 2 बॉल बाकी आहेत. धावा झाल्या 40. जाऊया डीजेकडे. थँक्यू डीजे मास्टर. 2 बॉल बाकी आहेत. समीर हा आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय कुशाल. गोलंदाज प्रशांत आपल्याला पाहायला मिळतं. अगदी शांत ठेवलंय आपण बघू शकतात. पुन्हा एकदा तयार 5वा बॉल घेऊन. बॉल फटका फसलाय. काय यावेळेस मात्र चेंडू हाताळला जातोय प्रशांत कडून. अगदी जलद गतीने हा चेंडू हाताळला. खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. मनगटाचा पॉवर दाखवण्याचा प्रयत्न केला होता परंतु इकडे फटका फसतोय. कॅच केलाय. विकेट. वाजव. मास्टर. शेवटचा अंतिम बॉल खेळण्यासाठी फलंदाज आलाय विवेक. अगदी शांततेने खेळत असताना कूल माइंडने खेळत असताना करत नाही खेळामध्ये घाई.
ती टीम आहे झाई आपल्याला पाहायला मिळते. क्रॉस बॅटेड फटका स्विंग केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा एक विकेट सलग बघायला गेलं तर 3 विकेट म्हणजे हॅट्रिक. एक रनआउट आहे टीम वर्क आणि 4 विकेट या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. असं वाटलं होतं सुरुवातीला की 60+ धावा पाहायला मिळतील परंतु काय कमालीचा गोलंदाजी पाहायला मिळाली आणि 40 धावेवर इकडे थांबवले. 41चं टार्गेट आहे. जाऊया टॉसकडे. त्या टॉस बॉक्समध्ये जुडले जातील आजच्या रात्रीमध्ये आमच्या कॉम्बॉक्समध्ये. आपण बघू शकता दिपेजी कंडी सर आहेत आणि त्यांना मी विनंती करेल की आपण या आपल्या टॉस बॉक्समध्ये जिथे 2 टीमचे कॅप्टन आपल्या समवेत असतील ते म्हणजेच साई सापडेश्वर सालवड आणि फायर पाचतळ ए संघ. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. थँक्यू मास्टर. चला टॉसची प्रक्रिया आपण परिपूर्ण करणार आहोत 2 संघांमध्ये. एस एस सालवड विपक्ष फायर पास्तळ ए. आदरणीय मंजुषा मॅडम यांच्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. सेकंड सेमी या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. चला फायर पास्तळे संघनायक आपण या टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता श्रमिक सेवाभावी संस्थेच्या विद्यमान सचिव मंजुषा मॅडम यांच्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया या ठिकाणी 2 संघांमध्ये. सेकंड सेमी फायर पास्तळ ए टीमचा कॉल असेल. मॅडम कॉइन स्विंग करायचा आहे. छाप असा कॉल करण्यात आलाय. नाणेफेकीची प्रक्रिया या ठिकाणी आपण पाहू शकाल. फायर पास्तळ ए या टीमने आपल्या नावे केलेले आहे. इथे एक क्षणचित्र कैद केलं जात आहे. मॅडम आपले अंतःकरणापासून आभार. आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस आपण जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे. काय वाटतंय किती धावांपर्यंत रोखलं तर धावा चेस करण्यामध्ये सुयश प्राप्त होईल? समोरच्या संघाची गोलंदाजी भरपूर धारदार आहे त्याच्यामुळे 40 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेची किती प्रतीक्षा करत असतात आपण आणि खेळत असताना किती मौज येते? नाही, फायर चषक सांगितलं म्हणजे ही स्पर्धा भरपूर वर्षापासून चालू आहे त्याच्यामुळे पालघर तालुक्यातील सर्वच खेळाडू या टुर्नामेंटची वाट बघत असतात. नक्कीच. लहानपणी कोणत्या खेळाडूला टी व्हीमध्ये पाहिलंस आणि तू देखील इन्स्पायर झालास मी देखील क्रिकेट खेळणार आणि माझ्या गावाचं नाव मोठं करणार? सचिन तेंडुलकर. आपल्या खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा. दुसऱ्या बाजूने आपण बघू शकाल एस एस सालवड टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच आम्ही फलंदाजी केली असती. म्हणजे मनासारखंच घडलेलं आहे. प्रथम फलंदाजी करत असताना काय वाटतंय आयडियल स्कोअर? आयडियल स्कोअर तर माहीत नाही पण जास्तीत जास्त धावा मी करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. कसं वाटतं आयोजन नियोजन आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसा अनुभव येतोय? दरवर्षी आयोजन खूप चांगलंच असते फायर क्रिकेटचं आणि ते लोक आम्हाला आवर्जून इकडे खेळायला बोलवतात आणि आम्ही सुद्धा इकडे खेळतो. क्रिकेटमध्ये कधी जादूची झडी जर मिळाली तर काय परिपूर्ण करायला आवडेल? 6 चेंडूत 6 विकेट्स की 6 चेंडूत 6 षटकार? 6 चेंडू 6 षटकार. आपल्या देखील खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशा आहे नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे अर्थातच फायर पास्तळ ए या टीमने आणि 6 षटकांच्या सामन्यामध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी प्राचारण करण्यात आलेला आहे एस एस सालवड या संघाला. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स.
धन्यवाद दीपेश सर. जाऊया आपण दुसऱ्या फेरीकडे, जिकडे 41 धावा डिफेन्स करण्यासाठी यंगच्चीवर दांडी टीम मैदानामध्ये उतरली आहे. थोडं बाउंड्री लाईनपेक्षा लांब बसा. झाई टीमचे खेळाडूला विनंती आहे, थोडा एक पाऊल लांब बसा. क्षेत्ररक्षक अगदी तुमच्या बाजूला आहे, जेणेकरून त्याला कोणता त्रास झाला नाही पाहिजे. पहिला बॉल घेऊन तयार होणार गोलंदाज मिथून आणि जयराज यावेळेस पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर प्रशांत आपण पाहू शकतात. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला जयराज, नो स्ट्राईकला प्रशांत. देऊया बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. पहिली सेमीफायनल, कोण जाणार फायनलमध्ये, तिकीट कोणाला मिळणार फायनलचं बघूया. हलक्या हाताने खेळणे. एक धाव इथून मात्र नक्की मिळेल. सिंगलने सुरुवात होत असताना दुसऱ्या फेरीला. आजची अंतिम रात्र, शेवटची रात्र स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते, जिथे आपण पाहू शकतात अणे डिजिटल गेले 9 दिवस आणि 9 रात्र आपल्याबरोबर जुडला जातोय. आणि त्याचबरोबर शुभम सिंग गुणलेखकाच्या भूमिकेत ते आपण पाहू शकतात गेले 9 दिवस 9 रात्र. त्याचबरोबर कॉम्बॉक्समध्ये गेले 8 दिवस 9 दिवस आणि 9 रात्र स्वास्तिक पाटील आणि मी प्रीतम गरत. त्याचप्रमाणे आजच्या शेवटच्या रजनीसाठी दीपेशजी कंटी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ऐकायला मिळत आहेत. अगदी 2 बॉल 2 धावा. पुन्हा एकदा फायर क्रिकेट क्लबचं देखील मी धन्यवाद करेल. या मैदानावर कोणतीही स्पर्धा असो, फायर क्रिकेटच्या माध्यमातून जी स्पर्धा आयोजित केली जाते, मला समालोचनाची संधी देतात, त्याकरता त्यांचं खूप खूप धन्यवाद. कोर कमिटीचं खूप खूप धन्यवाद. ऋणी आहे मी फायर क्रिकेट क्लबचा. अगदी ज्या स्पर्धेला बघून मी मोठा झालो, अगदी लहानपणापासून ही स्पर्धा पाहत आलो आहे मी, वयाच्या 10 वर्षापासून. आणि इकडे काय फटका खेळला आहे, वेगाचा वापर केला गोलंदाजाचा आणि चेंडूला दिलशान स्टाईल पाठवलाय 4 धावेसाठी. चौकार डीजे. बॉल बघा तिथे कोणी असेल तर व्हॉलेंटियर कृपया करून बॉल आणून द्या. मला वाटते बॉल तिसरा बॉलवर आलाय चौकार आणि आपण बघू शकता 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जा. 6 धावा धावपलकावर. 41चं टार्गेट आहे 36 बॉलमध्ये. अगदी लहानपणापासून ही स्पर्धा बघतोय. वयाच्या 10व्या वर्षापासून आंबडगोड मैदानावर फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर चषक जसं सुरू व्हायचं, तसं मात्र एक प्रकारे 9 दिवसाची ही जत्रा म्हणायला हरकत नाही, सण म्हणायला हरकत नाही, जिथे आमचे मोठे मामा जे फायर संघातून देखील खेळले, अविनाश गरत म्हणजेच टॉनी, त्यांच्या सनबेत आम्ही यायचो इकडे. आणि बघता बघता तिथून मात्र माईक माझ्या हातात आला आणि त्यानंतर मात्र हळूहळू या समालोचन भागामध्ये देखील आपण बघू शकता एक चांगलं व्यवसाय निर्माण झाले. बरेचसे कॉमेंटेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता या पालघर भागामध्ये देखील उच्च दर्जाचे आपल्याला समालोचक पाहायला मिळत आहेत. अगदी बऱ्याचशा स्पर्धा सुरू असतात, अलग अलग स्पर्धेमध्ये अलग अलग समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामधील एक मला देखील या भागामध्ये ओळख मिळाली समालोचन म्हणून. ते क्रिकेटने कुठे ना कुठे मला जोडून ठेवलं, सोडलं नाही. कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉल येते. चौकारानंतर कमबॅक केलं गोलंदाजाने. 5 बॉल फेकून झालेत, धावा झाल्यात त्या म्हणजेच 6. 41चं टार्गेट आहे. अजूनही 35 धावेची गरज आहे. यानंतर नेक्स्ट मॅच एक बाजूला टीम असेल साई सापडेश्वर सालवड आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजेच फायर पास्तळे. नाणेफेकीचा काऊल जिंकला आहे तो म्हणजेच फायर पास्तळे संघाने आणि फिल्डिंग निवडलेले आहे. 3 सलग डॉट कमबॅक केला इथे गोलंदाजाने चौकारानंतर. यावेळेस आपण बघू शकतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला 6 धावा
धावपलकावर. कमान डीजे. थँक्यू डीजे मास्टर. चौकार आल्यावर असं वाटलं होतं की एखादा अजून चौकार येईल, कारण की एकदा चौकार आलं की थोडं कॉन्फिडन्स बूस्ट होतं. आणि त्यानंतर 3 सलग डॉट बॉल आलेत. 1 ओव्हरनंतर 6 धावा. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर समीर तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 35 पाहिजे. 30 बॉलमध्ये बरोबर 7ची सरासरी मेंटेन करावी लागेल. बॅटिंग टीमला स्पीडअप ठेवा खेळाला. चला यंग गच्चीवर दांडी. टीम मीटिंग्स मोठी नका ठेवू. एक ओव्हर 6 धावा झालेत. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. दुसरं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळते. चला घाई करा टीम दांडी यंग गच्चीवर. थोडं स्पीडअप ठेवा खेळाला. भरपूर वेळ घेतला जातो दुसऱ्या ओव्हरसाठी. समीर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज. 30 बॉलमध्ये 35 बनवायचे आहेत. पहिली सेमीफायनल पाहायला मिळते. कोण जाणार फायनलमध्ये, कोणाला मिळणार फायनलचं तिकीट बघूया. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. क्षेत्ररक्षक अगदी मात्र यावेळेस शॉर्ट थर्डमॅनला अनिकेत 1 धाव मात्र पूर्ण केली. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 7 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. 1 ओव्हर 1 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा धावपलकावर. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता प्रशांतने. कॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. अगदी मात्र बघायला गेलं तर पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता. कारण की 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर आहेत. चेहरा स्ट्राईकवर 5 मध्ये 5 बनवलेत. चेहरा देखील मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. दोन्ही फलंदाजाने पहिल्या चेंडूवर मात्र दुसऱ्या ओव्हरच्या रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रेस्क्यू स्ट्रोक आहे. लगे तो आबाद नाही तो बर्बाद. येस प्रणयजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करेल. मॅन फ्रॉम कुडन आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. तीन बॉलमध्ये 3 सिंगल आहेत. 9 धावा धावपलकावर. 40 धावा आहेत. 41चं टार्गेट दिलं आहे. आणि आपण बघू शकतात प्रणयजी म्हात्रे साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. हलक्या हाताने खेळतोय. 1 पूर्ण केली. 1च मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 धावा धावपलकावर. 10 बॉल आणि 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस प्रणयजी म्हात्रे साहेबांचं सहर्ष स्वागत. आणि इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. इथे 1 बाउन्स चेंडू थांबवला जातोय. यस थोडं दुर्भाग्य म्हणायला हरकत नाही झाई टीमचं. ही चेंडू जो आहे तो पडला टप्पा आणि रिटर्न आला, त्यामुळे मात्र 1च मिनिट आहे. जिकडे 4 असतात तिकडे 1 मिनिट आहे. 11 बॉल 11 झालेत. शेवटचा अंतिम बॉल दुसऱ्या षटकातला. पॉवर प्लेचे 2 षटक अगदी थांबवून ठेवणं गरजेचं होतं आणि इथे ते काम केलं आहे या दोन्ही गोलंदाजाने. चेंडू जात असताना डीपमध्ये यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. सूप अप थ्रो आहे यज्ञेशचा. 12 मध्ये 12च खर्च केलेत गोलंदाजाने. मी पहिलेच म्हटलं ही मात्र एक चांगली मोठी लढत होणार आहे. दोन्ही बाजूला चांगली गोलंदाजी आहे, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. 12 झालेत. 24 बॉलमध्ये बनवायचे 29. कमांड डीजे.
यस पालघरची नगरसेविका गीताजी पिंपळे ह्या देखील इकडे उपस्थित आहेत. तिचं देखील स्वागत आहे. आनंद घेत असताना मॅच स्पर्धेचा नक्कीच यावेळेस आपण बघू शकतात की धावा झाल्या त्या म्हणजेच 12 चेंडू 12 धावा झाल्यात. तिसरा ओव्हर पण एकदा गोलंदाजी मार्कवर मिथून आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड 13-13. अजूनही मात्र बघायला गेलं तर 23 बॉलमध्ये बनवायचे 28. त्याचबरोबर अभिलाष घरत म्हणजेच टीना याचा आज वाढदिवस देखील आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्याकडून आणि सर्वांकडून अभिलाष घरतला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. फटका सरळ बॅटने खेळलाय. अगदी समोर पडतोय यावेळेस विवेकच्या. एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जात आहे. एक चौकार त्यामध्ये आहे जिथे आपण बघू शकतात जयराज आणि त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत. 14 धावा धावलेल्या आहेत. पहिलेच म्हटलं भले 40 धावा आहेत परंतु या सोप्या होणार नाही आहेत. या थोड्या जड जाणार आहेत. चेंडूला जाऊ दिलं. अगदी ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. पंचाकडे मात्र यावेळेस चेक करणार पंच. अगदी टप्पा कुठे आहे बघा. तुम्ही आपापसात मध्ये वाद घालू नका. पंच चेक करणार आणि पंच निर्णय देणार. दोन्ही टीमला विनंती आहे. यस डिसिजन आमच्यापर्यंत येईल. पंच जागेवर जाऊन मात्र डिसिजन पोहोचवतील. यावेळेस आपण बघू शकतात नो बॉलचा इशारा कारण की पिचिंग जी आहे ती पिचच्या बाहेर झालं आहे आणि त्यामुळे मात्र आपण बघू शकता नो बॉल आलाय. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 15-15. आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. उघड डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फटका इकडे फसा जवायचा होता परंतु यावेळेसचा फटका फसलेलाच आहे. एकच धाव मिळेल. कॅच उडाला होता परंतु यावेळेस फ्री हिटचा हा चेंडू होता. धावसंख्या 16-16. 41चा पाठलाग करत असताना काय गोलंदाजी होत असताना सुपर गोलंदाजी आहे. अच्छीवर दांडी देखील सांगतायत की आम्ही इथे मात्र जिंकण्यासाठी उतरले. हरणा आमच्या रक्तात नाही आहे. यावेळेस आपण बघू शकतात 16 धावा धावपलकावर आहेत. अजूनही मात्र बघायला गेलं तर 25 बनवायचे आहेत जिंकण्यासाठी. एकवीस बॉल 25ची गरज. हलक्या हाताने मात्र यावेळेस ढकलून काढलाय. सॉफ्ट हँडने एक पूर्ण केली. दुसऱ्यासाठी येताना यावेळेस बऱ्याच वेळानंतर या 2 धावा पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या पाहायला मिळाल्या नव्हत्या परंतु आता यावेळेस पाहायला मिळत आहेत. कधी पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आला होता. त्यानंतर सिंगल करूनच धावा पुढे जात होत्या. 2 धावेने स्कोरबोर्ड 18-18. शेवटचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत. तिसऱ्या षटकातले डाव्या हाताचा फलंदाज प्रशांत आपल्या पाहायला मिळतो स्ट्राईकवर. नो स्ट्राईकला जयराज. 0 विकेट आहे. इथे थोडं स्ट्रॉंग झोनमध्ये आहे बॅटिंग टीम परंतु क्रिकेटचा खेळ आहे. काही होऊ शकते. जे आपण बघितलं पवन सुतनवले आणि त्यांच्या विरुद्ध साई सापडेश्वर सालवड. आदर्श घरत हिरो ठरला त्या मॅचमध्ये. 6 बॉल 5 आणि त्या 6 बॉल 5 दिल्या नाही. कट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय परंतु इकडे खूप बाहेर वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 19. चला पंचाशी कोणी वाद घालू नये. पंचाचा निर्णय अंतिम असेल हे लक्षात घ्या. त्यावेळेस वाईट बॉल. स्कोरबोर्ड 19-19 स्कोर कार्डवर. चला खेळायला सुरुवात करा दांडी टीम. आणि इकडे मात्र धावा झालेत 19. 2 ओव्हर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. 22 पाहिजेत 20 बॉलमध्ये. 20 बॉल 22ची गरज. लगभग बॉल टू रन आहेत असं म्हणायला हरकत नाही. प्रशांत स्ट्राईकला. पुन्हा एकदा मात्र आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र डॉट बॉल येतोय.
चेंडू तो बाउन्स झालाच नाही, त्या अपेक्षा केली होती. ही खेळपट्टी अगदी मात्र सुपर बनवलेली आहे फायर क्रिकेट क्लबने. आपण बघू शकतात गेल्या 8 दिवस आणि 8 रात्र आणि आजची 9वी अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळते. तब्बल स्पर्धा सुरू होती ती म्हणजे 26 एप्रिल ते 4 मे. लॉवर फुलटॉस बॉलला स्विंग केला, इथे मात्र ऑन साईडला एक पूर्ण केली आणि इकडे मात्र चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 3 ओव्हरमध्ये 20 बनवलेत, पुढच्या 3 ओव्हरमध्ये 21 बनवायचे आहेत. कमांड डीजे. यस, धन्यवाद डीजे. अर्थातच आपण ऐकलं हृदय आणि यस, अर्थातच आपण या ठिकाणी ऐकलं. अर्थातच गोड राणा गळ्याचे धनी प्रीतम गरत यांना 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार जर केला ना तर 22 धावा स्कोरकार्डवर लागल्याचा. तर 4थं षटक प्रगतीपथावर पहिल्या चेंडूवर आले त्यावेळेला 2 धावा. आता जर बघायला गेलं तर 17 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावा जर बघायला गेलं तर अगदी छोट्या म्हणजे अर्थातच 17 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 19. एका बाजूला MS11 झाई, त्याच्या विपक्षामध्ये इंगीचीवर दांडी संघ आपण पाहू शकाल. या ठिकाणी MS11 झाई संघाने अगदी जर बघायला गेलं तर मजबूत स्थितीमध्ये आहे. यावेळेला फटका अगदी सुरेख सजवलाय. इन टू द गॅपमध्ये त्या ठिकाणी जरूर होता, परंतु क्षेत्ररक्षणाकरता टाळ्या वाजतायत. अगदी हाताच्या ओंजळीमध्ये मात्र चेंडू पडला. जजचे मात्र सुरेख केली होती. कॅच झाला नाही हरकत नाही, परंतु प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे आणि ते प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. अर्थातच या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून अर्थातच दांडी गावाचा हा क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. अगदी जर बघायला गेलं तर ॲक्शन रिप्लेमध्ये देखील अगदी झोकून दिलं स्वतःला. अगदी ज्या रीतीचा मात्र चेंडू होता ना त्याला पनिश केलं होतं आणि अगदी चितेकी चालप्रमाणे मात्र ज्या चेंडूवर अगदी धावून आला आणि त्याच्यानंतर सूर मात्र त्या ठिकाणी मारली गेली. यावेळेला देखील पुन्हा त्याच दिशेने मात्र फटका सजवला जातोय. 1 धावा करता दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार नाही. 1च धावा भेटेल, 1पेक्षा जास्त काही नाही. आता स्कोर कार्डचा विचार केला तर 25 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 15 धावा बनवायचे आहेत ते म्हणजे 16. तर जर बघायला गेलं तर गोलंदाजच्या ट्रॅकवर समीर आहे आणि त्याचबरोबर एका बाजूला जयराज तर दुसऱ्या बाजूला प्रशांत अशी सोडी मैदानाच्या आतमध्ये. याच्यानंतर मात्र जी मॅच रंगली जाईल एका बाजूला फायर पास्तळ त्याच्या विपक्षामध्ये मात्र SSS विसावा फाउंडेशन संघ. यावेळेला पॉइंट रेझनमध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला जयराजने, परंतु त्याच्यावर आला विकेट. गडीबाद. टकडेचे अर्थातच दक्ष कल्पेश पिंपळे यांच्या माध्यमातून अगदी अंतिम मॅच, अंतिम दिवस, या दिवसामध्ये जेवढ्या मॅच रंगल्या जातील,
जेवढे षटकार मात्र लगावले जातील त्यांना मात्र 500 रुपयाचं पारितोषिक तक्ष कल्पेश पिंपळे यांच्या माध्यमातून मात्र दिलं जाईल. अर्थातच 25 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता फलंदाजी करता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय कर्णधार अर्थातच धनंजयला आपण पाहू शकाल. अगदी जर बघायला गेलं तर छोटं आव्हान आहे 41चं आणि त्याचा पाठलाग जर बघायला गेला तर अगदी सुरेख केला जातो MS11 झाई संघाकडून. गोलंदाजी जर आपण पाहिली अगदी धारदार, कुठल्याही प्रकारचा फलंदाजाला मोठा हिटमध्ये जाऊ दिलं नाही आणि त्याच कारणामुळे 41 स्कोर कार्डवर लागले जातात. यावेळेला प्रचंड वेगावर स्वार समीर मात्र यावेळेला कमाल करतोय. जर बघायला गेलं तर ज्या रीतीचं टार्गेट दिलंय ना त्या रीतीचं मात्र जर डिपेंड करायचं असेल तर अशाच रीतीचे चेंडू मात्र तुम्हाला रिलीज करावं लागतील, त्याशिवाय पर्याय नाहीये. आता समीर मात्र कमाल करतोय. अगदी भन्नाट वेग, प्रचंड वेगाने मात्र यावेळेला चेंडू रिलीज केला जातोय. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यावेळेला फुल टॉस मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षण आहे. यस या ठिकाणी मात्र दर्शवला जातोय. यस रिव्ह्यू असेल. यस अंपायर या ठिकाणी विनंती असेल. अगदी जर बघायला गेलं तर अंतिम शेवटच्या क्षणी थोडंसं जर डाऊटफुल जरूर आहे. अक्षय नाईक सरांना विनंती असेल आपण या ठिकाणी पंचाच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर रेफर केलंय अर्थातच रिव्ह्यू करता, कारण थोडंसं डाऊट जरूर आहे. अगदी वेगाने चेंडू आला आणि हा कनेक्ट कुठे झाला हे बघण्याकारक असेल. अगदी चौथं षटकाचं आणि अंतिम चेंडू असेल. यस पंचाच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी दर्शवलं जाईल की हे काय असेल. यस नो चेंडू असेल. अगदी जर बघायला गेलं तर कमरेच्या वरती मात्र हा चेंडूला खेळला गेला. 1+1 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातील. या ठिकाणी तटस्थ असे पंच आहेत, त्यांनी मात्र या ठिकाणी चेक केलं, विचार विनिमय केलं आणि त्याच्यानंतर मात्र दर्शवलं की हा नो चेंडू असेल. चला मॅच ऑन करा. जो पंचाचा निर्णय आहे ना तो अंतिम आहे. याच्यामध्ये मात्र पंचाचा डिसिजन अंतिम डिसिजन असेल. या ठिकाणी तटस्थ असे पंच जरूर आहेत. यावेळेला खराब चेंडू हाताळला गेला आणि त्याच कारणामुळे जर बघायला गेलं तर 1+1 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जातील. आता फ्री हिट देखील असेल. अगदी जर बघायला गेलं तर सुवर्ण संधी आहे या फलंदाजाकरता. अर्थातच प्रशांतला 27 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी एका बाजूला धनंजय मोठा गडी तंबूच्या असलेला परतला असता, परंतु नशिबाची साथ असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण जर बघायला गेलं ना तर अगदी इन्फॉर्म आहे आणि कुठे ना कुठेतरी मिस टाईम स्ट्रोक जरूर होता. बॅट आणि बॉलमधला चांगला असा संपर्क झाला नव्हता, परंतु त्या ठिकाणी नशिबाची साथ अर्थातच धनंजयच्या बाजूने नो जरूर आला हा चेंडू आणि त्याच कारणामुळे मात्र सुखरूप मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. या वेळेला त्रिफळाची असेल परंतु फ्री हिट आहे, संधी आहे, 1 धावा अंकित केली जाईल. हा चान्स होता परंतु गोलंदाजाचं कौतुक करेल, भन्नाट वेगाने मात्र चेंडू हाताळला. 4 षटक संपतात. 4 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 28 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क जॉकीला अर्थातच राजू नानाला. कमॉन डिझे. टेंगडेचे आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि धावा बनवायचे ते म्हणजे 13. 28 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. गोलंदाज कोण येईल गोलंदाजच्या ट्रॅकवर. यावेळेला मात्र 5वं षटक हाताळण्याकरता अगदी जर बघायला गेला ना तर या ठिकाणी चौकार षटकार येऊ देत नाहीये. अगदी गोलंदाज इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली जाते. 41चं टार्गेट आहे परंतु त्याचा पाठलाग करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष करण्यास भाग पडतायत या गोलंदाज. अगदी जर बघायला गेला तर समीरने मात्र शेवटचं काय चेंडू हाताळला. अगदी फ्री हिट नसता तर मात्र परतावं लागलं असतं प्रशांतला. मात्र बॅक टू डगआउट्स, परंतु नशिबाची साथ जरूर होती. अगदी जर बघायला गेलं तर खराब रीतीचा चेंडू हाताळला गेला होता.
यावेळेला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला डॉट येईल. आणि आता चेंडूचा जर विचार केला ना, 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 13 धावा बनवायचे आहेत. आता डिफेन्स करण्यासाठी गोलंदाजाला त्या रीतीचे चेंडू हाताळावे लागेल, यामध्ये नो डाऊट्स. परंतु समोर जर बघायला गेलं ना तर या फलंदाजाला देखील विसरून चालणार नाही. एका बाजूला प्रशांत, दुसऱ्या बाजूला मात्र धनंजय आहे. दोघी इनफॉर्म बॅटर्स आहेत. यावेळेला फटका अगदी सुरेख त्या ठिकाणी लॉंग ऑन रिझनमध्ये खेळून काढला जातोय. एकपेक्षा जास्त काही नाही भेटणार. आता एकेरीने धावा मात्र स्कोर कार्ड पुढे जाते. परंतु जर बघायला गेलं ना तर असं वाटते की शेवटच्या चेंडू परत मॅच जाईल की काय. कारण एका बाजूला आपण पाहू शकाल धनंजय स्ट्राईकवर जरूर आहे. आता 10 मध्ये 12 बनवायची गरज आहे. आता बनवलं जाईल की रोखलं जाईल हा प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि येत्या काळात त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर जरूर दिलं जाईल. गोलंदाज मात्र काय कमाल करतोय गोलंदाजच्या ट्रॅकवर. कसं कोणाल आहे मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करावी लागेल या कुणालला. यावेळेला भन्नाट वेग, प्रचंड वेगाने मात्र चेंडू हाताळला जातोय. अगदी जर बघायला गेलं तर हात खोलण्याची संधी देत नाहीये फलंदाजाला. आता जकडून ठेवलंय. आता 10 मध्ये 12ची गरज आहे कुठे ना कुठेतरी. आता पुन्हा जर 9 मध्ये 12ची गरज आहे. वारंवार जर बघायला गेलं तर डॉट जर आले ना तर अगदी समीकरण चेंज होऊ शकते. आणि त्याकरता जर बघायला गेलं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आहे तो कुणाल, त्या ताकदीचा आहे. आता मात्र काय घडलं जाईल त्या काळात. कसं यावेळेला जर बघायला गेलं ना तर 29 स्कोर कार्डवर लागल्या जातात. सलग जर बघायला गेलं तर 3 चेंडू आलेत ड्रॉट. आता 8 मध्ये 12ची गरज आहे. कोणाला अगदी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय धनंजय. जर बघायला गेलं अजून मैदानाच्या आतमध्ये शांत आहे. यावेळेला फटका अगदी सुरेख, पण बॅट आणि बॉल मधला चांगला संपर्क होत नाही. आता मला जरूर आठवण करून द्यावी लागेल जी नवली आणि पवनसुत नवलीची मॅच रंगली आणि एका बाजूला SSC विसावा फाउंडेशन जी मॅच रंगली ना तशीच मॅच रंगेल की काय मैदानाच्या आतमध्ये. 7 मध्ये 11ची गरज आहे. आणि मागच्या वेळेला जर बघायला गेलं ना तर विसावा फाउंडेशन संघाला 6 मध्ये 5ची गरज होती आणि ते डिफेंड केले कोणी असेल तर तो गोलंदाज मिस्टर आदर्श गरत यांनी. आता जर बघायला गेलं तर कुणाल आहे अगदी बॅटीच्या रेंजमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षण आहे, परतावा लागेल. यावेळेला प्रशांतला बॅक टू डगआउट्स गॉन. येतं विकेट, मोठा झटका. कमॉन डिझे. हे सुंदरा पायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने आणि गोलंदाजाने इम्प्रेस केलं यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. अगदी फलंदाज मोठे आहेत MSC 11 झाईत संघाकडून, परंतु आता मात्र शांत आहेत. कुठल्याही प्रकारचा हात खोलण्याची संधी देत नाही आहे. स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 30 लागल्या जात आहेत. 41 धावाचं मात्र टार्गेट सेट करून दिलं आहे, परंतु गोलंदाज म्हणतात हे 41 धावा तुम्ही सहजतेने बनणार नाही. याकरता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आणि मेहनत करावी लागेल, त्याशिवाय 41 धावा बनणार नाही. आता गोलंदाजी ट्रॅकवर कोण येईल 6वं षटक घेऊन. धावा बनवायचे आहेत ते म्हणजेच 11. गोलंदाज यावेळेला मात्र आलाय अर्थातच विवेक, ज्याच्या नावाचा बोलबाला आहे. आता काय घडलं जाईल. आता 6 मध्ये 11ची गरज आहे. एका बाजूला जर बघायला गेलं तर कर्णधार अर्थातच धनंजय आपण पाहू शकाल. आता धनंजयला कुठे ना कुठेतरी मागच्या षटकामध्ये जे कुठे ना कुठे डॉट चेंडूचे आले ना, आता कमबॅक करून द्यावा लागेल याच्यामध्ये नो डाऊट्स. कारण आता तुमच्याकडे चेंडूंचा खेळ बाकी आहे तो म्हणजे 6. धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 11. पहिला चेंडू, गती परिवर्तन.
अगदी हातभर वाळला या चेंडूला. एकच धावा भेटेल, एकपेक्षा जास्त काही नाही. आता टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, कारण अगदी रोमांचक मॅच. अगदी असं वाटलेलं की एकतर्फी मॅच ही रंगेल की काय, परंतु ज्यावेळेला दांडी संघाचा सर्वच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेला एकच जिद्द असेल की आपण फायनलमध्ये प्रवेश कसं केलं जाईल. आणि या फायनलमध्ये प्रवेश करण्याकरता दोन्ही संघाकडून प्रयत्न केले जात आहेत. 41चं टार्गेट होतं. यस, आणि या ठिकाणी जर आपण पाहू शकाल दक्ष कल्पेश पिंपळे यांनी षटकारा करता मात्र 500 रुपयाचं बक्षीस मात्र या ठिकाणी लावलं जाते. अर्थातच गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल अगदीच चांगले गोलंदाज. यस, 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावा बनवायच्या त्या म्हणजेच आता 8. गोलंदाज यावेळेला विवेक मात्र कमाल करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फुल टॉस. अगदी जर बघायला गेलं तर नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतो. एक धाव अंकित केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होईल का? यस, आणि दुसरी यस, अगदी जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी तटस्थ असे पंच आहेत, मात्र दर्शवलं जाते की हा देखील असेल चांगला चेंडू. तर मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाईल, धडपड करतायत अगदी फायनलमध्ये प्रवेश करण्याकरता दोन्ही संघ. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या दांडी संघ, ही देखील विनंती असेल. यस, पंचाच्या माध्यमातून रेफर केलंय. पंच या ठिकाणी अक्षय नाईक सरांना विनंती असेल. यस, या ठिकाणी षटकारा करता दक्ष कल्पेश पिंपळे अर्थातच प्रणाली संघाचे मात्र दानशूर व्यक्तिमत्व. आजच्या दिवसामध्ये जेवढे षटकार जातील ना त्याच्याकरता मात्र 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. यस, रेफर केलं. या ठिकाणी काय घडलं जाईल. सुट्याचा नेसला आताचे पोरीचा अर्धाचे ड्रेस. विसरलाय पोरी तो जुना गवेस, विसरलाय पोरी तो जुना गवेस. लाल लाल पोरी टांगोटा लाल ग, लाल लाल पोरी टांगोटा लाल. आताचे पोरी हे घालवला ताल ग, आताचे पोरी हे घालवला ताल. डीजे दीपक, डीजे दीपक, डीजे दीपक.
यस पंच काय डिसिजन असेल? यस नॉट आउट आणि 2 धावा अंकित केल्या जातील. यस आता येणारे चेंडू तुमच्याकडे असतील अर्थातच यस 2 चेंडूंचा खेळ बाकी धावा बनवायचे ते म्हणजेच 6 स्कोर कार्डवर 35 लागल्या जात आहेत. आता 2 मध्ये 6 बनवायची गरज आहे. गोलंदाज एका बाजूला आपण पाहू शकाल विक्की, तर दुसऱ्या बाजूला धनंजय अगदी मैदानाच्या आतमध्ये पाय ठोकून उभा आहे. कारण अगदी कुशल मॅच, सेमीफायनलची मॅच. आता 2 मध्ये जो 6 बनवेल तो मात्र जर बघायला गेलं तर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि 2 मध्ये 6 न बनवून देणारा संघ अर्थातच दांडी संघ मात्र फायनलमध्ये प्रवेश करेल. काय घडेल या 2 चेंडू मागे खेळ, जोवर शेवटचा चेंडू पडत नाही तोवर मात्र ठरणार नाही की कोण जिंकणार आणि कोण हरणार. यावेळेला प्रचंड वेग, अगदी वेगावर स्वार या ताकदीचा गोलंदाज आहे ना अर्थातच विवेक. अगदी इम्प्रेस केलं या गोलंदाजाने. कारण जर बघायला गेलं ना जिथे ताकद आहे ना अगदी झोकून दिलंय आपल्या संघासाठी. आणि दांडी आज बघितलं ना एंगेजवर दांडी संघ तर अगदी कुठे ना कुठेतरी चांगला खेळ मात्र त्यांनी दाखवलाय. ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरलं त्यावेळेलाच मंचाव केला असेल की कुठे ना कुठेतरी आज फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे की काय. आणि हा शेवटचा उर्वरित चेंडू असेल एका बाजूला धनंजय, काय घडेल 1 चेंडू आणि 6 धावा. अगदी धडधड वाढले प्रेक्षकांची. रोमांचक मॅच, काय घडेल काय बिघडेल या मॅचमध्ये. अगदी शेवटचं आणि कुशल मॅच. फायनलमध्ये मात्र कोण प्रवेश करेल हा देखील प्रश्नचिन्ह आहे. आणि जसा चेंडू रिलीज केला जाईल ह्याचं उत्तर मात्र कळवलं जाईल. आता धडधड वाढतायत प्रेक्षकांच्या, नजरा प्रत्येक खेळाडूंच्या. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल यावेळेला बॅटीची एज फायनलमध्ये प्रवेश करतोय एंगेचीवर दांडी संघ. अभिनंदन. यस 1 मिनिट. दक्ष कल्पेश पिंपळे, मी दक्षला विनंती करेल की या प्लीज, आपण मंचावर यायचंय.